नगरी आणि या नगरीची माती एक संस्कारातील माती आहे. वैचारिक पिंड असणारी या मातीमध्ये माणसं आहेत. मित्रहो, ही निषेध आहे. ही सभा या सरकारचा निषेध करणारी सभा आहे. बंधूंनो, या देशाच्या इतिहासाची आपण पाहत आहोतो की गौरवशाली इतिहास या देशाचा आहे. या देशाची परंपरा संघर्षशील परंपरा आहे. 150 वर्ष या देशाला संबंधण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. 15 ऑगस्ट 1947 या देशाला स्वातंत्र्य मिळालं. वाचलं होतं, गोळ्यानं लावलं, या खोद्यावरच्या गोळ्यानं लावलं. आता आमचीच माणसं आमच्या करण्याबद्दल काही करतील. गेल्या 64 वर्षामध्ये या देशाच्या संसदेवर या देशातल्या आम आदमीला विश्वास ठेवला होता की सर्वसामान्य माणसासाठी या देशाचं सरकार काही करेल. खोड व्यवस्था या देशाची जनतेची झालेली आहे. कारण या देशातलं सरकार आमचं नाही आहे. या देशातल्या जनतेला संसदेवरचा जो विश्वास आहे तो संपलेला आहे. काय झालं या देशामध्ये भ्रष्टाचार शिरेला पोचलेला. लोकशाहीच्या नावाखाली या देशामध्ये लोकांचे खंड ठेवत आहोत. 6 ते 7 वर्ष या देशामध्ये होतं. परंतु 30 घरांनी 30 माणसं या देशामध्ये गेली 24 वर्ष राज्य करतात. काय कारण आहे? सामान्य माणसाच्या देशात होता या देशामध्ये जनता या देशाच्या संसदेपेक्षा या देशातली आम आदमी सामान्य नागरिक हा महत्वाचा आहे. आणि म्हणून अण्णा हजारेंचा लढा भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी आहे. अण्णांची काय अपेक्षा होती? अण्णांनी सांगितलं होतं की बघा या देशाचं शासन, या देशाचं प्रशासन भ्रष्टाचार मुक्त केले. लोकपालनामध्ये या देशाचे पंतप्रधान, या देशाची न्याय व्यवस्था याबरोबर केल्या पाहिजे. परंतु अण्णांच्या या सर्व विषयाला या देशाची अत्याचार बघायला गेले. मित्रहो, अण्णांचा लढा हा जनतेचा लढा झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं अण्णाचा लढा चालू आहे तोपर्यंत सर्व जनतेने अण्णाच्या पूर्ण प्रोग्रामला सहकार्य केलं पाहिजे. मित्रहो, या देशाचं सरकार नंबर अण्णांचा लढा म्हणजे पूर्ण भारतातल्या खाद्य कपड्यातल्या माणसाचा लढा येतो. आणि म्हणून सर्व जनतेने अण्णाच्या पाठीशी राहावा. या प्रसंगी ही जास्त काही बोलत नाहीये, परंतु अण्णांचं फक्त लक्ष भारत स्वप्न साकार व्हावं आणि हे लोकपाल हे सरकार जर मान्य करायचं असेल या देशाची जनता ते मान्य करायला भाग पाहिजे असं मला खूप माझे विचार मागवतो. धन्यवाद.